आमचा भाग कायम ऐकत होता पुणे नाशिक रेल्वे विषयी होणार होणार होणार। रोहित दादा सांगायला आश्चर्य वाटेल, फायलिंगच्या ढीग दाखवणाऱ्या लोकांना पुणे नाशिक रेल्वे कुठून आणि कशी जाणार हेच माहित नव्हतं। 2018 साली ज्या पुणे नाशिक रेल्वेचा डीपीआर तयार झाला, त्या डीपीआरचं सादरीकरण महाराष्ट्र सरकार समोर कधी झालंच नव्हतं। केंद्र सरकार समोरचं सोडून द्या, तारीख वारानुसार वेळ आली की बरोबर सांगतो। आज पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेला महाराष्ट्र सरकारची मंजुरी असेल, रेल्वे बोर्डाची मंजुरी असेल, एक्सपान्शन कमिटीची मंजुरी असेल, प्लॅनिंग कमिशनची नीती आयोगाची मंजुरी असेल, हे सगळे टप्पे पार होऊन आज केवळ कॅबिनेट अप्रुव्हलसाठी पुणे नाशिक रेल्वे येऊन थांबली। आणि हे होत असताना आमचे नरके नाना बसते ते याला साक्षीदार आहेत की केवळ पुणे नाशिक रेल्वे म्हणजे नाशिकहून पुण्याला लवकर जायचं नाही तर माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला, माझ्या कष्टकऱ्याला काय फायदा होतो यासाठी आपण भांडलो। आणि हे भांडत असताना आज जुन्नरमध्ये 2 ऍग्रीकल्चर रॅक, मंचरमध्ये 1 ऍग्रीकल्चर रॅक, चाकणमध्ये इंडस्ट्रीयल रॅक आणि वाघोलीला लॉजिस्टिक रॅक ही हक्काने भांडून घेतली। एवढंच नाही तर ही रेल्वे ब्रॉडगेज वरच झाली पाहिजे, जेणेकरून माझ्या शेतकऱ्यांचा शेतमाल हा उत्तर भारतातल्या दक्षिण भारतातल्या रेल्वे नेटवर्कला पोहोचला पाहिजे। ही आग्रही भूमिका आपण मांडली।